मला वाटतं मिस दाभोळकर तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया आली. हो सर. गुड. मग हे सगळे पॉइंट्स नीट मांडून मला एक मेल फॉरवर्ड करा. येस सर. या तुम्ही. सर, तुम्हाला अजून काही बोलायचंय का? नाही, फक्त हे काम लवकरात लवकर करा. हो सर. ऐक ना तांगडे, तू आज जाऊन सरांना विचारून ये ना कॉफी वगैरे घेणार का म्हणून. नाही 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 मॅडम, त्यांना असं डिस्टर्ब करायला नाही चालणार. आणि आता तर ना मुळीच नाही. नाही नको. मग काय करायचं? माझी तर साधी आकडेमोड करण्याची देखील हिम्मत होत नाहीये. अदिती काय म्हणाले सर? सांग ना अदिती, काय झालंय? हे बघ, तू सांग ना, आम्ही सगळे बोलू सरांशी. हो, मी सुद्धा बोलेन. मी जर इथे काम करू शकते तर तू सुद्धा करू शकतेस. सर या संदर्भात काहीही बोलले नाही. चला, म्हणजे हे बरंच झालं. सर काहीच म्हणले नाही म्हणजे प्रश्नच मिटला ना. नाही, काहीही बोलले नाही याचा अर्थ त्यांनी मला माफ केलं असंही नाही. आदिती, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आऊंनी तुझी बाजू सरांना समजावून सांगितली असेल. हो, पण निदान सरांनी काही ना काही विषय काढलाच असता ना. नाही म्हणजे या संदर्भात काहीच न बोलण्याचं नेमकं कारण काय असेल? मला तर टेन्शनच आलंय. सरांचा स्वभाव माहितीये ना. चिडले की आधी विषय टाळतात आणि मग कधीतरी तोच विषय काढतात. नाही पण उत्तमा, हा विषय टाळणं केवळ अशक्य. यावर आज ना उद्या निर्णय होणारच. अरे काय चाललंय तुमचं? तो निर्णय होईल तेव्हा होईल. तुम्ही कशाला टेन्शन देताय? पण अरविंद, असं काय करताय? आम्ही हे सगळं मुद्दामून बोलतोय का? पण सरांचं नेमकं काय म्हणणं आहे हे कळायला नको का? मला वाटतं आऊंनी अजून सरांना सांगितलं नसावं. हा, हे असंही असू शकतं कदाचित. हो ना जय?
आपण सरांना जाऊन सांगूया का? म्हणजे सरांना आपण समजावू शकतो, हो की नाही? आणि कोणीही कुणालाही समजावायची गरज नाहीये. राहिला प्रश्न सांगायचा, मी सरांना सांगेन. माझं काम आहे ते. कारण ऑफिसमध्ये घडलेलं सगळं सरांना कळायलाच हवं ना. तेव्हा तुम्ही आता चर्चासत्र भरवू नका. ती जबाबदारी माझी आहे, ती मी पार पाडेनच. तुम्ही सगळे आता कामाला लागा. ओके? हॅलो. हा. हो. जुई मॅडम, साईप्रसाद, तुम्हाला सरांनी 10 मिनिटांनी केबिन मध्ये बोलवलंय. हा, जातो. चला सगळे कामाला लागा. जुई, ऐक ना, आता मी जे सांगणार आहे ना ते शांतपणे ऐकून घे. उगाच रिॲक्ट होऊ नकोस मोठ्यांना. तू आता आज जाणार आहेस ना केबिन मध्ये, म्हणजे सरांनी बोलवलंय ना तुला, तर तू जरा त्यांच्याशी बोलून घे ना आदितीबद्दल. अगं घाबरतेस काय एवढी? शांत हो, शांत हो, शांत हो. तू बोललीस तर कळेल ना आपल्याला नक्की काय ते, म्हणून. हा, धीरानं जरा बोलून घे जमलेस. हा, काय काय पसारा लावला? कुठे पसारा? वर तोंड करून मला विचारू नकोस. ये बघा, एक तर या घरात तुम्हाला जो पसारा दिसतोय ना ते या घरातलं सामानच आहे, आणि वर्षानुवर्ष त्याच जागेवर आहे. आता याशिवाय माझ्या डोळ्याला तरी कुठला पसारा दिसत नाही. हा, आता तुम्ही कुठला बिंग वापरता मला काय माहित. आता बरी जीप चालते तुझी. जेव्हा चालवायला सांगितलं तेव्हा जीप काय गिरडी होतीस काय? अहो केतकर, का रागावतात त्यांच्यावर? ओ अण्णा, तुम्ही नीट ओळखत नाही हिला. एक शब्द कधी माझा ऐकत नाही. अण्णा हो, तुम्ही नका लक्ष देऊ. वर्षानुवर्ष हे असंच चालत आलंय. नाही तर काय? हो, तुम्हाला म्हणते मी. तुला मिळाली का संधी दात काढायची? हो, उगाच मला बोलू नका. माझी काय चुकते आधी सांगा. हा, सांगतो. हे बघ, आता त्या कपाटावरची धूळ ती काय तर दिवाळी टू दिवाळी साफ करणारच की काय? आणि भाई एवढीच काम आहेत का मला? ते तुझं काम आहे, तू शोध धूळ कुठं साचली ती. हा, काका तुम्ही कमालच करता. हा? आता तुमच्या समोर मी जयदादाला विचारून राहिले ना की दाभोळकर काय म्हणले, आता त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यात माझी काय चूक? आता त्याचा राग माझ्या कामावर काऊन काढून राहिला? का काय संबंध? हा? मी राग काढतोय मग हे बघ, लोकांनी मला काही सांगो किंवा नाही, हा, मला काही फरक पडत नाही. दिसतंय. ए शकू, मी तुझ्या काम सुकारपणाबद्दलच बोलतोय. हा, हो केतकर, पण काय झालंय इतकं? नाही वाढणार. आता ही मुलं माहिती ना तुम्हाला,
आता यांना त्या दाभोळकरांचं जास्त ऐकून घ्यायची गरजच नाहीये. ते काही म्हणतील, पण या जयनं त्यांच्या अरेला का रे हे करायलाच हवं. अहो पण शेवटी सासरे आहेत ना हो ते त्याचे. हा पण ते त्यांना कळायला नको. त्यांनी मुलांना समजून घ्यायला हवं की नको. काका मी काय म्हणते, तुम्हीच एकदा त्या दाभोळकरांना भेटून या ना आणि बोला ना काय बोलायचं ते. हो, पण त्यासाठी आधी दाभोळकर जयला काय म्हणाले हे कळायला हवं ना. काय हो, त्यासाठीच अस्वस्थ आहात की नाही तुम्ही? हो मग मी काय अस्वस्थ नाहीये. हा, मला कोणाला काही विचारायचं नाही. मी कशाला विचारेन? माझा काय संबंध? काही विचारायचं नाही मला. शकू बस. जय, अदिती काय झालं? एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? सर, सर काही रिॲक्ट झाले नाहीत म्हणून तुला टेन्शन आलंय. हो ना, मला काही कळतच नाहीये. याबद्दल सरांना माहित नाहीये की या विषयावर त्यांना काही बोलायचंच नाहीये. सर तुझ्याशी बोलत होते तेव्हा तुला काय वाटलं? नाही, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून ते चिडलेत असं नाही वाटलं. चिडले नसतील तर नको टेन्शन घेऊ झाली. ठीक आहे. अरे टेन्शन कसं नको घेऊ जय. सर जोपर्यंत ह्यावर रिॲक्ट होत नाहीत तोपर्यंत मला अस्वस्थ वाटणारच ना. सरांच्या समोर गेल्यावर दडपण येणार. मीच जाऊन बोलू का सरांशी? ठीक आहे, तुला वाटतंय ना, जाऊन बोल. आज ना उद्या व्हायचं ते एकदाच काय ते क्लिअर होऊन जाईल ना. बोल तू. ठीक आहे, आज ऑफिस सुटल्यावरच बोलते त्यांच्याशी. खूप हुशार आहे तू मुलगा, आणि तेवढाच साधाही. अहो तुझी निवड कधीच चुकू शकत नाही याची खात्री आहे मला. पण तरी सुद्धा तू एकदा पर्सनली त्याला भेटावंस असं मला वाटतंय. May I come in, sir? हा, या या या. Good morning, sir. गुड मॉर्निंग जुई. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा, साई प्रसाद नगरकर. गुड मॉर्निंग साई प्रसाद. देव टूर्स मध्ये येऊन कसं वाटतंय? सर म्हणजे अतिशयोक्ती नाही करत. मी सर ताजमहालाबद्दल ऐकलं होतं ना, तेव्हा लई इच्छा होती ताजमहाल पाहायची. मग एकदा योग आला सर आणि मी ताजमहाल पाहिला. इतका आनंद झाला मला, इतका आनंद झाला म्हणजे मी डोळे भरून ताजमहाल पाहिला. पण कसं आहे सर, तो डोळ्यात साठ व्हायला लागला, कारण आपल्याला ताजमहालात राहता येत नाही ना. पण सर या कंपनीबद्दल लय ऐकलं होतं. माझी लय इच्छा होती इथं काम करायची, आणि इथं काम करायला मिळतंय. मला लय आनंद झालाय. थँक्यू मिस्टर साई प्रसाद. याआधी तुम्ही एका दुसऱ्या कंपनीत कामाला होतात. हा सर, अल्ट्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. नाही, मला माहिती आहे तुम्ही याआधी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कोर्स केलात, मग तुम्ही पहिली नोकरी अल्ट्रा टूर मध्ये केलीत. पण मग इथे येण्याचं कारण काय? सर मला पुढे जायला आवडतं, आणि ग्रोथ कोणाला नको असते. आणि देव टूर्स बद्दल तर इतकं ऐकलं होतं सर,
लय लोकांची इच्छा आहे इथं काम करायची, पण माय नशिबाने मला साथ दिली आणि मी इथल्या नियमात पण बसतो ना. तुमच्या सगळ्या डिटेल्स मला आवनी दिल्यात आणि मला खात्री आहे की तुमच्या आधीच्या नोकरीचा अनुभव तुम्ही देव टूर्ससाठी वापराल. जशा तुमच्या देव टूर्स कडनं अपेक्षा आहेत तशा देव टूर्सला सुद्धा आपल्या स्टाफ कडनं, आपल्या एम्प्लॉईज कडनं काही अपेक्षा असतात. आमचा प्रत्येक मेंबर, आमचा प्रत्येक एम्प्लॉई पुढे गेलेला आम्हाला बघायला आवडतं, कारण तुम्ही जर पुढे गेलात तरच देव टूर्स पुढे जाईल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कधीही मला विचारू शकता. एनी क्वेश्चन? नो सर. सो आपण नवीन प्रोजेक्ट पासून सुरुवात करूया आणि हा प्रोजेक्ट तुम्ही आणि मिस जोई तुम्ही दोघांनी मिळून करायचा आहे. सर मी म्हणजे आम्ही एनी प्रॉब्लेम? नाही सर, म्हणजे मला खात्री आहे की मी आणि जुई या प्रोजेक्टवर नक्कीच चांगलं काम करू. आणि थँक्यू सो मच सर, म्हणजे तुम्ही इतक्या लवकर एवढ्या विश्वासाने इतकी मोठी जबाबदारी टाकली. जबाबदारी टाकलीच नाही तर आपण किती विश्वासू आहोत, विश्वासातले आहोत हे सिद्ध करण्याची संधीच तुम्हाला मिळणार नाही. प्रोजेक्टचे डिटेल्स तुम्हाला नवरे देतीलच. मला दर आठवड्याला अपडेट्स लागतील आणि जोई तुम्हाला इथल्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल सांगेल. सो जितक्या लवकरात लवकर होईल कामाला लागा. येस सर, मी संधी सोडणार नाही सर. थँक्यू सर. अहो थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. आणि कधी काहीही अडलं तर विचार. हो. सर एक सांगायचं होतं. हा बोला. सर म्हणजे मी नाही नवरे काका ते तुम्हाला तिचं काय झालं मिस जोई, काही प्रॉब्लेम आहे का? सर ते सर तिला म्हणायचंय की नवरे काका तुम्हाला आदित्य मॅडम बद्दल सांगणार आहेत, पण आदित्य मॅडमची काही चूक नाहीये. म्हणजे त्यांनी कोणताच नियम मोडलेला नाही ना. हे घ्या. दिलेलं काम लक्ष देऊन करा. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. कशासाठी बोलवलं होतं सरांनी? गुड न्यूज आहे. म्हणजे जुईला आणि मला एक प्रोजेक्ट दिलाय सरांनी, जो आम्ही दोघांनीच हँडल करायचा आहे. वा, व्हेरी गुड. जोमाने कामाला लागा. हा काका. जुई, तू विचारलंस का सरांना? अगं मी नाही का तुला विचारायला सांगितलं होतं, तू बोललीस का? हो म्हणजे मी बोलले, म्हणजे सर डायरेक्ट नाही बोलले, पण विषय काढला. हा, तिने विषय काढला तेव्हा मी सरांना विचारलं आणि सांगितलं, म्हणलं आदित्य मॅडमनी काही नियम मोडलेला नाहीये. अगं बाई, सरळ सरळ असं बोललास तू सरांसमोर?
हा मग तेच खरं आहे ना. नाही ते कळलं, पण सर काय बोलले त्यावर? सर म्हणाले नवीन काम लक्ष देऊन करा. याचा अर्थ उत्तमा, सरांनी मुद्दामूनच विषय टाळला. पण सरांना आदितीबद्दल काही अंदाज आलाय की नाही हे सुद्धा कळायला काहीच मार्ग नाहीये. अरे बस करा ना आता, बंद करा हा विषय आता. सारखं तेच तेच बरळत बसलाय. तिथे काही बोलणं झालं नाही, तुम्ही कशाला इथे चर्चा करताय? तुला टेन्शन कशाला देताय? अहो, टेन्शन कुठे वाढवतोय? आम्हा सगळ्यांनाच काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय. नाही तर काय, सारखा आपला तोच विषय करून बडबडताय. मला त्रास होतो. मग तुम्हाला त्रास होतोय का अरविंद? चला काम करूया.